जाऊया सांगोल्यामध्ये, कारण सांगोल्यामध्ये देखील तुफान पावसाने हजेरी लावली। इतका पाऊस झाला की एका रात्रीत तब्बल 170 मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे आणि त्यामुळे ठिकठिकाणी रस्त्यांवर पाणीच पाणी अशी स्थिती ही बघायला मिळाली। एका रात्रीत तब्बल 170 मिलीमीटर पाऊस, अनेक गावांना मोठा फटका बसला, अनेकांच्या घरात पाणी शिरलं, घरातलं साहित्य वाहून गेलं, तर काही ठिकाणी घरं पडली देखील। सांगोला तालुक्यात काल रात्री पडलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक नागरी वस्त्यांमध्ये पाणी शिरलेलं आहे। अनेक गावांचे येण्याचे संपर्क संपलेले आहेत। आपण कडलासमध्ये उभे आहोत। कडलासमधील अनेक नागरी वस्त्यात अशा रीतीनं पाणी शिरलेलं आहे। लोकांच्या काय नेमक्या भावना आहेत आपण त्यांच्याशी बोलूयात। रात्र 11 पासून पाणी आहे। समधी घर समधी नुकसान झालं, आमचं धान्य नुकसान झालं, आधार कार्ड रेशन कार्ड सोना चांदी डाग समधी आमचं समधी होऊन गेले, तर रातच्यापासून होऊन गेले। रात्र 11 पासून असंच आहे। 2 वर्ष उभे आहे असं आम्ही। 2 वर्षापासून कोण दखल घेतली कोणा माहिती कशाची? 2 वर्षापासून पाणी शिरायला लागले। रात्री झोप नाही, आम्हाला रातभर झोप नाही। अशा रीतीनं फार मोठं नुकसान या भागात झालेलं आहे। सर्व नागरिक वैतागून गेलेले आहेत। अनेक महिन्यांपासून अशा रीतीनं पाऊस पडल्यावर पाणी शिरतं हे सांगितलं जात होतं, मात्र ह्याच्याकडे कोणीही लक्ष न दिल्यामुळं सर्व सामान्य नागरिकांचं वाहून गेलेलं आहे। चारही ठिकाणी आपण पाहू शकतो रात्री 11 पासून पाऊस चालू होता, अजूनही पाऊस सगळीकडे पाणी वाहतंय, त्यामुळे याचा मोठा फटका स्थानिक नागरिकांना बसलाय। कॅमेरामन सचिन जाडेसह सुनील दिवाण, एबीपी माझा, सांगोला।